तुम्हाला आणि मला उद्याच्या काळात अविश्रांत परिश्रम घ्या. दिवस फार कमी आहे. निवडणूक 4-6 दिवसात लागेल, घोषित होईल, वेळ कमी आहे. मगाशी अशोकराव म्हटले तरुणांच्या हातात आहे. अहो, त्या आपल्या गावातल्या आपल्या तरुणांना प्रोत्साहित करून कामाला लावायची जबाबदारी प्रत्येक गावच्या ज्येष्ठ नेत्यांची, कार्यकर्त्यांची. तुम्ही अशोकराव आदमापुरातल्या जाऊन तरुण पोरांनी सांगू शकत नाही. आदमापूरच्याच पुढाऱ्यांनी ती करायला लागणार आहे. आपल्या गावातल्या तरुणांना आपल्या बरोबर घ्यावं. जुन्या जाणत्या नेत्यांचं आपण मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या एकाच वेळा सांगून संपवायचं नाही. हो, ते एसटी महामंडळ गाड्या घ्यायला पैसे नाही त्यांच्याकडे, तोट्यात आहे. खरं आहे ते तोट्यात. म्हणून नवीन योजना एसटीने काढली, खासगी बसेस घ्यायच्या. आमच्या गारगोटी डेपोला 8, राधानगरी डेपोला 8, आजरा डेपोला 8, अशा 24 बस आयशरच्या फक्त पुणे आणि मुंबईच्या सर्व्हिस साठी घेतल्या, लावल्या जात्या. आणि त्याच्यात म्हणत 47 प्रवासी असतात. प्रत्यक्ष 10 जरी असले तरी 47 प्रवाशांचे पैसे द्यायचे. खरं आहे, मी हे त्या फोटो बोलत नाही. जाऊन 24 गारगोटी डेपो. आणि हे सगळ्या बसेस आमदार आंबेडकरांच्या. आता कुणाकडे जायचं न्याय मागायला? कशात पैसे खायचे, कशात हात घालायचा, त्याला धरबंदच राहिला. आणि म्हणून हे संकट येतात गाडायसाठी आपण ताकदीने उभा राहायचं. इथं बापूसाहेब आरडे सरपंच बसले वागावर. त्यांच्या गावात जवळजवळ 1.5 का 2 कोटीची जल जीवन मिशन मधनं योजना पिण्याच्या पाण्याची गावात जरा फटाके सगळ्या लोकांनी आनंद उत्सव साजरा केला. आंबेडकरचा बोर्ड बी लावला. पुढे कामच चालू झालं नाही. मी विचारायचं वाघापूरच्या लोकांना, बाबा तुमचं ते पाण्याची योजना मंजूर झाली, त्याचं काय झालं? ते म्हणजे असं झालं की त्याच्यावर बाहेरच्या कुठल्या तरी कंत्राटदारानं टेंडर टाकलं होतं, ते लोएस्ट होतं, त्याला मंजूर झालं, ते नामंजूर केलं आंबेडकरनी आणि ती योजनाच रद्द केली. त्याचा कंत्राटदार नाही, सर म्हणून कोणतं त्यांच्या घरात आहे. ते सगळं तिथनं डबऱ्यात बसून फायदा. प्रत्येक गावात आम्ही नाही कधी असं केलं. कॉन्ट्रॅक्टरला पोचण्यासाठी, पैसे खाण्यासाठी हा उद्योग तिथं चाललेला आहे. भ्रष्टाचाराचं कुरण त्या ठिकाणी चालू आहे. हे सगळं एकदा बंद पाडण्यासाठी आपण ताकदीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी उतरण्याची गरज आहे. विश्वनाथराव मगाशी म्हटले चुकीचं बोलला. अहो जरा ऐकून जावा. उमेदवारी अजून फायनल नाही म्हटली. मगाशी बोलता बोलली अहो पक्ष फायनल नाही मला अजून. उमेदवार फायनल झालाय. मी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी असताना मी घेणारा कार्यकर्ता. आयुष्यभर माझी पाठराखण तुम्ही केलेली आहे. एक माणसं म्हातारी झाली, चाला येणार गणपतराव सारखी अजून सुद्धा म्हणतात माझा कीर्ती असे असंख्य कार्यकर्ते या भागामध्ये आहेत. बापूंनी तरी आयुष्य माझ्यासाठी अर्पण केलेलं आहे. अर्पण केले म्हणजे
की ज्यांचे आयुष्यभर उपकार माझ्यावर झाले. तुमच्या प्रेमानंच मी मोठा झालोय. तुमच्या प्रेमातच तुमच्या ऋणातच राहील. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा करायचा मी निर्धार केलेला आहे. आणि माझ्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सोपवल्या त्या मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने मी पार पाडले. बिद्रीचा आता इतिहास मी सांगत नाही, फक्त जाता 2-3 वाक्यामध्ये सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात दर जास्त देणारा कोणता कारखाना विचारा? कोल्हापूर जिल्ह्यात डोळे झाकून माणसं सांगतील बिद्री. कोल्हापूर जिल्ह्यात कामगारांना सर्वात बोनस देणारा कोणता कारखाना असेल? 28% बोनस बिद्री कारखाना. वेळेवर पैसे देणारा कोणता कारखाना असेल तर बिद्री कारखाना. कृषींवर रेट वाढलाय, नवे प्रकल्प आपण घेतले, कोजनरेशन 1 नंबर देशात आलंय. आता इथेनॉल प्रकल्प उभा करला 135 कोटीचा. चांगलं काय विचारला बघून त्याला सील करून टाकलं. त्या प्रकल्पाला सील, कारखान्याच्या मोलॅसिसला सील. मोलॅसिस प्रोडक्शन. आता मोलॅसिस प्रोडक्शन मध्ये एका बाजूला मोलॅसिस पडते, एका बाजूला साखर पडते. मोलॅसिस बनवली कारखाना. अरे बाबा कशासाठी? या बिद्रीच्या माळावर 40 वर्ष संघर्ष जवळून बघणारा केपी पाटील, विश्वनाथ अण्णा विरुद्ध हिंदूराव पाटील, हिंदूराव पाटील विरुद्ध हरिभाऊ कडव, हिंदूराव पाटील विरुद्ध बजरंग देसाई, दिनकरराव जाधव, अनेक संघर्ष बघितले. शंकर नोंदी पाटील. खरं कोणत्याही आमदारनं कारखाना बंद करायचा अधिकार कधी? जी सत्ता आमदारकीची त्याच्या हातात आहे ती निरंकुश पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं, लोकांना हानिकारक अशा पद्धतीचं ते वापरतात. आणि म्हणून त्या सत्ता केंद्रापासून हद्दपार करायचा अधिकार उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला आणि मला सर्वांना द्यावा लागेल. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.